नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक बोलणार आहोत तो म्हणजे भ्रष्टाचार प्रकरणातील पुरावे. आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आपण कोणकोणते पुरावे सादर करतो? जेव्हा एखाद्या लोकसेवकाविरुद्ध आपण भ्रष्टाचाराची म्हणजे अँटी करप्शनची केस बनवतो, तर त्याच्या विरुद्ध आपल्याला पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर करावे लागतात. हे पुरावे कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास या टॉपिक मध्ये करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला हा ट्रॅप म्हणजे करप्शनच्या केसेस नेमक्या कशा होतात याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघू. तर बघा, जेव्हा केव्हा आपण ऐकतो की बऱ्याच वेळा आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो की ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या कार्यालयामध्ये हा व्यक्ती पकडला, तहसीलदार पकडला, तलाठी पकडला, पोलीस पकडला. तर नेमकं काय असतं हा जी भ्रष्टाचारच्या केसेस असतात त्यासाठी आपल्या देशामध्ये एक स्पेसिफिक कायदा आहे. तो म्हणजे कोणता आहे? पीसी ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. ह्या कायद्यानुसार ज्या काही केसेस बनतात त्या कायद्यानुसार बनतात. आता बघा, ह्या केसेस ज्या बनतात ते मुख्यत्व लोकसेवक म्हणजे ह्या कायद्याच्या कलम 2C मध्ये लोकसेवकाची व्याख्या दिलेली आहे. एकदम ब्रॉड व्याख्या आहे त्याची. ह्या 2C मध्ये बरेच जण व्यक्ती कव्हर केलेले आहेत. नुसतं आपला एक गैरसमज असतो की सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी हे फक्त लोकसेवक आहेत, परंतु त्याच्या पलीकडे लोकप्रतिनिधी आहेत, लोकातून निवडून आलेले व्यक्ती आहेत, ते ह्या लोकसेवकामध्ये येतात. बरेच आहेत ज्यांना शासनामार्फत एखादं काम करण्यासाठी नियुक्त केलेले पर्सन असतात, ते पण लोकनियुक्त म्हणून असतात. वेगवेगळे व्यक्ती आहेत ते लोकसेवकमध्ये येतात. तर हे अँटी करप्शनची केस असते ती कशी होते? तर एखादा व्यक्ती त्याचं काहीतरी काम असतं एखाद्या शासकीय कार्यालयात किंवा पब्लिक वर्क, ह्या कायद्यामध्ये त्याला नाव दिलेलं आहे पब्लिक वर्क. तो पब्लिक वर्कच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जातो. त्यावेळी त्या ठिकाणी त्या पब्लिक वर्क करणारा जो व्यक्ती असतो, त्या कामाच्या अनुषंगाने काम करणारा व्यक्ती, तो त्या व्यक्तीकडे पैसे मागतो, म्हणजे जो सरकारी कार्यालयात गेलेला असतो त्या व्यक्तीकडे. तर त्याची इच्छा नसते पैसे द्यायची, कारण का जे काम आहे त्याला शासकीय फी कोणतीही नाही, किंवा असेल तर एक नाममात्र आहे, किंवा जरी असेल जास्त तर त्याच्यापेक्षा त्या लोकसेवकाची मागणी ही जास्त असते. त्यामुळं तो काय करतो, आपली एक कंप्लेंट जी असती, तक्रार, ती अँटी करप्शनला देतो. कुठे देतो? अँटी करप्शनला. अँटी करप्शनला तक्रार दिल्यानंतर तिथला जो अँटी करप्शनचा जो अधिकारी असतो तो काय करतो? 2 पंच बोलवतो, 2 सरकारी पंच बोलवतो आणि सरकारी पंचाच्या समक्ष त्याची ही तक्रार ती नोंदवून घेतली जाते. म्हणजे तो काय काय सांगतो, कोणाविरुद्ध तक्रार आहे ते सांगतो. आणि मीन व्हाईल ज्या व्यक्तीबद्दल ही तक्रार सांगण्यात येत आहे तो सरकारी म्हणजे लोकसेवक व्याख्येत येतो किंवा नाही, किंवा खाजगी व्यक्ती कलम 12च्या अनुषंगाने, 7A अनुषंगाने म्हणजे डिमांड करत आहे काय, हे याची पडताळणी केली जाते. ही तक्रार नोंद झाल्यानंतर काय केलं जातं पुढे, म्हणजे सापळा पूर्व पंचनामा. हा सापळा पूर्व पंचनामा म्हणजे काय असतं थोडक्यात? ट्रॅप होत असताना काय काय गोष्टी करायच्या आहेत ते ह्या सापळा पूर्व पंचनाम्यामध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे बघा, पंच असतात, तक्रारदार असतो, तक्रारदार ह्या लोकसेवकाकडे जाणार असतो, आणि जे काय त्यांचं संभाषण होणार असतं तर ते कशा पद्धतीने त्या पंचांना ऐकलं पाहिजे. जो तक्रारदाराला रेकॉर्डर लावण्यासाठी दिलेला असतो, म्हणजे जे बोलणं लोकसेवक आणि तक्रारदारामध्ये होणार आहे ते त्यामध्ये रेकॉर्ड झालं पाहिजे. त्यावेळी रेकॉर्डर जो आहे तो कसा काम करतो ह्याचं सगळं विवेचन म्हणजे ह्या सापळापूर्व पंचनाम्यामध्ये केलं जातं. तसेच ज्या नोटा ज्या आहेत, लोकसेवकांना डिमांड केली असेल की 5,000 रुपये पाहिजे, तर 5,000 ही रक्कम कशी गोळा केली, त्यातल्या नोटांचं सिरियल काय आहेत,
हे सगळं ह्या सापळा पूर्व पंचनामामध्ये परत त्या पावडर नोटांना पावडर जी लावायची आहे ती पावडर कशा प्रकारे लावली जाते, कुठली पावडर लावली जाते आणि त्याचे गुणधर्म काय आहेत, ते कशा प्रकारे करते, ही सर्व माहिती ही त्या पंचांना तक्रारदारांना त्यावेळी सांगितली जाते आणि त्याचा हा सापळा पंचनामा बनवला जातो. त्यानंतर काय होतं तर पुढे येत होतं म्हणजे सापळा पंचनामा. ऍक्च्युली मग आता काय झालेलं असतं, डिमांड झालेली असते आणि डिमांड झाल्यानंतर त्या लोकसेवकाला पैसे द्यायचे असतात. मग त्यांना मागितले असेल 5,000 मागितले असतील, 10,000 मागितले असतील, काय असेल ती लमसम अमाऊंट. मग त्यावेळी काय होतं, जी रक्कम ठरलेली असते त्याला पूर्णपणे जी पावडर आहे पावडर लावली जाते आणि त्या पंचाला आणि तक्रारदाराला पाठवून दिलं जातं. ठीक आहे. आणि त्याला अमाऊंट दिल्यानंतर आपला एक काय इशारा ठरलेला असतो, तो पण ह्या सापळा पूर्व पंचनामामध्येच त्याचं नमूद असतं की बाबा मी माझ्या डोक्याला टोपी काढेन आणि खाली टाकेन किंवा फोन काढून फोन लावल्यासारखं हे करेन किंवा शर्टचं बटन जे आहे ते मी ओपन करेन, अशी काहीतरी सांकेतिक भाषा ठरलेली असती. ती सांकेतिक भाषा केल्यानंतर जी टीम असते आजूबाजूला त्यांना ते सिग्नल मिळतो की पैसे हे स्वीकारलेले आहेत. त्यानंतर ती टीम जाते आणि ते जो लोकसेवक आहे त्याला पकडते. ठीक आहे. तर हा असतो सापळा पंचनामा. पुढे तिथे म्हणजे जप्ती. जप्तीमध्ये काय होतं तर लोकसेवकांनी पैसे स्वीकारलेले असतात आणि लोकसेवकांनी पैसे स्वीकारल्यानंतर तो त्याच्या शर्टच्या खिशात, पॅन्टच्या खिशात किंवा त्याच्या हातामध्ये पैसे असतात. तर ते जे पैसे असतात त्याचे सिरियल नंबर वगैरे आपण सगळे लिहून घेतलेलं असतं. तर ते पैसे आपण पंचासमक्ष जप्त करतो. पुन्हा त्याचे सिरियल नंबर हे पंचनाम्यामध्ये लिहितो. म्हणजे आपण जे सापळा पूर्व पंचनाम्यामध्ये जे सिरियल नंबर आहेत नोटींचे तेच नंबर जप्तीमध्ये पण असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या नोटा सापळा पूर्व पंचनामामध्ये होत्या त्याच नोटा जप्तीमध्ये आहेत का नाही हे एकदा बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे नंतर त्याची कपडे असतात. कपडावर पावडर लागलेली असते. अँथ्रासिन पावडर, फिनाल्फ्थalein पावडर. ठीक आहे. तर ही पावडर जी आहे ती आपल्याला म्हणजे एक पुरावा म्हणून वापरायचा असतो त्याच्या विरुद्ध. त्यासाठी आपण त्याचे कपडे जप्त करतो आणि फॉरेन्सिक अनालिसिसला पाठवून देत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी जप्ती केली जाते. नंतर काय केलं जातं तर प्रथम खबर अहवाल म्हणजे एफ-आय-आर त्या व्यक्तीवर नोंदवला जातो. ठीक आहे. मध्ये रिलेव्हंट जी कलम आहेत काय 7 असेल, 7A असेल किंवा 12 या कोणत्याही एका कलमानुसार त्याच्यावर गुन्हा नोंद केला जातो. ठीक आहे. म्हणजे जो काय ज्या कलमाच्या इन्ग्रेडियंटनुसार गुन्हा घडला असेल तो कलम त्याच्यावर लावला जातो. ठीक आहे. नंतर रासायनिक विश्लेषण, जप्ती केलेले जे कपडे आहेत, नोटा आहेत त्या आपण फॉरेन्सिक मध्ये पाठवून त्याचा अहवाल मागवतो की त्यावर जे पावडर आहे ते अँथ्रासिनच आहे का, त्या व्यक्तीच्या हातात मिळालेली पावडर आणि नोटावर मिळेल पावडर एकच आहे का, म्हणजे आपण कुठे डाऊट येऊ नये अशा प्रकारे आपला सगळं इन्व्हेस्टिगेशन हे करतात. ठीक आहे. त्यानंतर काय होतं लास्टला एक दोषारोप लास्टचा एक पार्ट येतो. तर आपल्याला ह्या पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीवर दोषारोप ठेवायचा आहे. तर ते दोषारोप कोणत्या आधारे ठेवायचा आहे तर पुराव्यांच्या आधारे. ठीक आहे. तर ह्या अँटी करप्शन मध्ये जे पुरावे असतात ते म्हणजे काय, एक म्हणजे तक्रारदार स्वतः असतो. पुरावे कोणते असतात, एक तक्रारदार स्वतः. ठीक आहे. ज्या पंचानं ऐकलेलं आहे भाषण मागणीचं आणि बघितलेलं आहे तो पंच असतो. तिसरं जे पुरावा असतो ते म्हणजे नोटा, सिरियल नंबर आपण लिहिलेला असतं आपला पूर्व पंचनाम्यामध्ये आणि जप्तीमध्ये पण त्याच नोटा जप्त केलेल्या असत्या. त्याच्या नंतर पुढचा पुरावा येतो ते म्हणजे त्या नोटावर लावलेली पावडर. ठीक आहे. पावडर, त्या पावडर ती पावडर कोणती आहे, नोटावली आणि त्या लोकसेवकाच्या हातावर कपड्यावर मिळालेली पावडर हे मॅच करणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट रेकॉर्डिंग. ही सगळी जी प्रोसेस आहे ती आपण रेकॉर्डरच्या मदतीनं रेकॉर्ड करत असतो. त्यामुळं
लोकसेवकाचे काय काय जे बोलणं झालेलं आहे ते सगळं या रेकॉर्डिंग मध्ये येत असतं. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल. तर ह्यामध्ये आपण कुठल्या बघणार आहोत पुरावं, तर ह्या ज्या नोटांसाठी लावणाऱ्या ज्या पावडरी आहेत त्या कोणत्या आहेत, हे रेकॉर्डर आहेत, त्याचा उपयोग फॉरेन्सिक लेवलला कशा प्रकारे होतो ते ह्या आपण टॉपिक मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर बघू आपण फॉरेन्सिक मध्ये जी वेगवेगळ्या पावडरी वापरतात, त्याला काय म्हणतात, डिटेक्टिव्ह डाईज. काय म्हणतात, डिटेक्टिव्ह डाईज. म्हणजे याच्यामुळे काय होतं, एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे आरोपीच्या हातावर आपण जी सापळापूर्व पंचनाम्यामध्ये जी पावडर वापरली असेल ती आरोपीच्या हातावर जर मिळाली तर ती आरोपी डिटेक्ट करण्यासाठी मदत मदत करत असते. त्यामुळे आपण त्याला डिटेक्टिव्ह डाईज असं म्हणतो. काय म्हणतो, किंवा इंडिकेटर डाईज, इंडिकेटर डाईज असं सुद्धा म्हणतो त्याला. ठीक आहे, हा शब्द विशेषतः लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा हे डिटेक्टिव्ह डाईज म्हणजे काय असं पण विचारलं जातं. ठीक आहे, डिटेक्टिव्ह डाईज कोणत्या आहेत, तर ह्या अँथ्रासिन पावडर, फिनॉक्सॅलिन पावडर ह्यांना डिटेक्टिव्ह डाईज असं म्हटलं जातं. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही एकदा लक्षात घ्या. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत ते म्हणजे अँथ्रासिन पावडर. ठीक आहे, आता ही अँथ्रासिन पावडर बघायचं झालं तर आपल्याला त्याचं पहिल्यांदा केमिकल फॉर्म्युला काय आहे, म्हणजे केमिकल कशा प्रकारे ती बनलेली असते हे पण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुठलं पण म्हणजे आपण एखादा एलिमेंट्स बघितलं तर ते बेसिकली कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 घटकापासून बनलेलं असतं. ठीक आहे, तर ही जी अँथ्रासिन पावडर आहे त्याचा फॉर्म्युला आहे C14H10. किती आहे, C14H10. ज्या प्रकारे आपण मीठ म्हणतोय, खाण्याचं मीठ आहे, त्याचं फॉर्म्युला कसं आहे, NaCl. ठीक आहे, तसं ह्याचा फॉर्म्युला आहे C14H10. हे तुम्ही जरा थोडं लक्षात असू नये तुमच्या. ठीक आहे, आता याचा रंग कसा असतो, तर ते रंगहीन असतं. आपण म्हणजे अँटी करप्शन मध्ये जे वापरतो ते रंगहीन पावडर वापरतो. रंगहीन ते पिवळट मळकट कलर मध्ये ही अँथ्रासिन पावडर मिळत असते. कशी मिळत असते, रंगहीन ते पिवळट मळकट. रंगहीन आपल्याला वापरायची अँटी करप्शन केसेस मध्ये वापरणं गरजेचं आहे. त्या नोटेला ती पावडर घ्यायची आणि पूर्णपणे कापसाच्या बोळ्यांना पूर्णपणे नोटेवर लावायचे. लावल्यानंतर आपण ती त्या तक्रारदाराला हँडओव्हर करतो. ठीक आहे, आता ही जे पावडरचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही पावडर जी आहे ती पाण्यात विरघळत नाही आणि एखाद्या ठिकाणी लागली म्हणजे ह्या बोर्डवर जर लागली तर त्या ठिकाणी म्हणजे तिचं एक स्वतःचा गुणधर्म आहे, चिकटून बसणे. तर त्या 3 वर्ष जवळपास त्या ठिकाणी ही मिळून येऊ शकते, चिकटून बसलेले असते. ठीक आहे, आणि एखाद्या व्यक्तीच्या हातावर लागली म्हणजे जे आरोपी आहेत, लोकसेवक आहेत, त्यांच्या जर हातावर लागली तर ती सहजासहजी धुवून जात नाही. त्यामुळे ज्या करप्शनच्या केसेस ज्या आहेत त्यामध्ये ही अँथ्रासिन पावडर वापरतात. आता जे एसीबी आहे, महाराष्ट्र एसीबी, ती विशेषतः ही अँथ्रासिन पावडर वापरतात. ठीक आहे, थोडं तुम्हाला क्लिअर झालं असेल. ठीक आहे, आता ही जी पावडर आहे जर त्याचा वॉश घ्यायचा असेल, आता एखाद्या आरोपीच्या हातावर लागलेले आहे आणि त्याचा वॉश घ्यायचा आहे, तर काय करणार आपण, तर त्याला इथेनॉल मध्ये आपण इथेनॉलनं आपलं त्याचा हात धुणार आहे. ते जे पाणी आहे ते आपण केमिकल अनालिसिसला पाठवणार आहे. ठीक आहे, कशामध्ये आपण वॉश करणार आहे अँथ्रासिन पावडर, इथेनॉल मध्ये, इथिल अल्कोहोल. समजलं, हे तुम्ही लक्षात होणं गरजेचं आहे. पुढे जाऊ. आता महत्वाचं म्हणजे ह्या अँथ्रासिन पावडरची एक खास गुणधर्म म्हणजे फ्लोरोसन्स. काय आता हे फ्लोरोसन्स म्हणजे चकाकी येते याला जेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेजच्या खाली, अल्ट्रा युव्ही लाईट
युव्ही लाईटच्या खाली जेव्हा ही अँथ्रासिन पावडर दिली जाते तेव्हा युव्ही लाईट पाडला जातो अँथ्रासिन पावडरवर, तेव्हा ती निळसर रंगाची दिसते. कशी दिसते? निळसर रंगाची. ठीक आहे. जेव्हा करप्शनचे केसेस जेव्हा आपण एखादा आरोपी पकडून आणतो तेव्हा लगेच जी एसीबीची टीम असते ती त्याच्या हातावर किंवा शर्टावर जिथं पूर्णपणे त्याचं शरीर आणि कपडे चेक करतात. म्हणजे आता शर्टाच्या खिशामध्ये जर त्यानं रक्कम ठेवली असेल तर त्याच्यावर युव्ही लाईट तिथे टाकून बघितली जाते, म्हणजे शर्टावर खिशामध्ये त्या अँथ्रासिनची पावडर मिळून येतात काय, आणि ती तसं त्याप्रमाणे पंचनाम्यामध्ये नमूद केलं जातं. ठीक आहे. हात बघितला जातोय, अशा प्रकारे युव्ही लाईट खाली त्याला चेक केलं जातं. आता जर हे निळसर दिसतं कधी, जर एकदम प्युअर अँथ्रासिन असेल तर. कसं असतं? प्युअर अँथ्रासिन पावडर असेल तर. पण त्यामध्ये नॅफ्थॅलिन किंवा टेट्रासिन यासारख्या जर अशुद्धी असतील, नॅफ्थॅलिन किंवा टेट्रासिन यासारख्या जर अशुद्धी त्यामध्ये असतील तर तो त्यामध्ये हिरवट पिवळट रंग असतो. कसा दिसतो? हिरवट पिवळट रंग. मग ते इम्प्युअर अँथ्रासिन आहे असं आपण म्हणजे समजतो. ते जर निळसर रंग दिसला तरच ते प्युअर आहे, जर हिरवट पिवळट रंग असा दिसला तर ते इम्प्युअर म्हणजे अशुद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या अँथ्रासिन पावडरचा इतर उपयोग काय होतो तर डाय करण्यासाठी. काय आपल्याला माहिती आहे, आपण केसांना डाय वगैरे करत असतो, कलर करत असतो, अशा प्रकारचे जे वेगवेगळे डाय असतात ते तयार करण्यासाठी ह्या अँथ्रासिनचा वापर केला जातो. ठीक आहे. ह्या अँथ्रासिन तुम्हाला समजलं असेल, यामध्ये काय डाऊट नाही, एकदम क्लिअर आहे. ठीक आहे. रंगहीन पावडर आहे. त्याचा आपण केमिकल फॉर्म्युला बघितला. आता पुढची पावडर आहे ती बघू, फिनॉल्फ्थालीन पावडर. ज्याप्रमाणे आपण अँथ्रासिनचा फॉर्म्युला बघितला त्याचप्रमाणे ह्याचा पण येतो, ते म्हणजे C20H14O4. ही पण जी पावडर आहे ती पाण्यात विरघळत नाही. विरघळत नाही. समजलं? ही पण जी पावडर आहे ती पण रंगहीन आहे. रंगहीन म्हणजे तुम्हाला त्याची पांढऱ्या पांढऱ्या ह्याच्यासारखी दिसेल, पावडर सारखी, तर ते आपण त्याला रंगहीन समजतो. ठीक आहे. आता ही पावडर जी आहे त्याचा एक बेसिक यूज जो आहे तो म्हणजे काय, ऍसिड बेस इंडिकेटर. ऍसिड बेस इंडिकेटर. समजा एखादं द्रावण दिले, ते ऍसिड आहे का बेस आहे हे माहित नाही, तर आपल्याला जर हे फिनॉल्फ्थालीनच्या मदतीने जर आपल्याला ओळखायचं असेल तर काय करणार आहे आपण, त्या जे द्रावण दिलेलं आहे त्यामध्ये द्रावणामध्ये हे फिनॉल्फ्थालीन टाकणार आहे, तर ते द्रावण रंगहीन झालं. रंगहीन काय झालं? रंगहीन. रंगहीन झालं तर ते आम्ल असणार आहे. म्हणजे ज्या ज्या द्रावणामध्ये आपण फिनॉल्फ्थालीन टाकलेलं आहे आणि ते रंगहीन झालं तर ते आम्ल असणार आहे. आणि जर तेच द्रावण म्हणजे दुसरं द्रावण असेल आणि त्या दुसऱ्या द्रावणाचा कलर जर पिंक झाला म्हणजे गुलाबी झाला, गुलाबी झाला तर ते आम्लारी असणार आहे. काय असणार आहे? आम्लारी. आम्लारी तुम्हाला माहित असेल, पीएच माहित असेल. ठीक आहे. 0 ते 14, 7 हा न्यूट्रल पॉइंट असतो. ठीक आहे. इथून पुढे आम्लारी असतात, 7 ते 14, 1 ते 7 आम्ल असतं. त्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत सायन्स मध्ये. ठीक आहे. तर हे आम्ल आणि आम्लारी दर्शवण्यासाठी ह्या फिनॉल्फ्थालीन पावडरचा वापर केला जातो. आता जो अँटी करप्शनच्या केसेस असतात त्यावेळी काय केलं जातं, जी पावडर आपण लावलेली असते नोटाला त्याच्या आरोपीच्या हाताला लागलेली असते, तर त्याचा जो हात आहे तो चुन्याच्या निवडीने किंवा 2 to 3% सोडियम बायकार्बोनेट, हे जरा लक्षात ठेवा. सोडियम बायकार्बोनेटने त्याचा हात धुतला जातो आणि बघितलं जातं की त्या द्रावणाचा रंग कसा येतो. जर गुलाबी आला
गुलाबी आला तर आपण त्याला म्हणणार आहे की हे फिनॉल्फ्थालीनच आहे आणि त्यानं ते हातावर जी पावडर आहे ती फिनॉल्फ्थालीनच आहे आणि ही कन्फर्मेटरी टेस्ट त्या ठिकाणी केली जाते. समजलं? गुलाबी रंग हा प्रश्न मला वाटते कोणत्या तरी राज्यसेवेला विचारला होता, त्यामुळे महत्वाचा आहे. आपल्या एक्झामला पण विचारू शकतात की फिनॉल्फ्थालीन पावडरच्या पावडरीमध्ये सोडियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये फिनॉल्फ्थालीन जर टाकलं तर द्रावणाचा रंग कसा होईल? तर हा गुलाबी. किंवा आमलारीमध्ये जर फिनॉल्फ्थालीन टाकलं तर कसा होईल? तर हा गुलाबी. हा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर पुढचं जे फिनॉल्फ्थालीनचा उपयोग आहे तो म्हणजे आपण रक्ताचे डाग, ब्लड ह्या टॉपिक मध्ये तर ह्या गोष्टी बघणार आहोत सिरोलॉजी मध्ये. तर त्याचं एक यूज आहे म्हणजे फिनॉल्फ्थालीन टेस्ट, रक्ताची टेस्ट करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. त्याला केशल मेयर टेस्ट सुद्धा म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? केशल मेयर टेस्ट. केशल मेयर टेस्ट. ठीक आहे. तर हा एक ह्या फिनॉल्फ्थालीन पावडरीचा उपयोग आहे. हे तुम्हाला 2 पावडरी आहेत, ह्या तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. आपण आता पुढच्या ह्याला वळतोय म्हणजे महत्वाचा डिजिटल करप्शनच्या केसेसमध्ये दुसरा एक पुरावा वापरता येतो जो म्हणजे कुठला? डिजिटल ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर. आता तुम्ही बऱ्याच वेळा काही जणांनी बघितलं असेल नसेल तर असे छोटे छोटे रेकॉर्डर असतात. आता ह्याच्यापेक्षा लहान 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 रेकॉर्डर आलेले आहेत. ते काय केलं जातात, ते जो कंप्लेंट आहे, तक्रारदार आहे, त्याला ते रेकॉर्डर दिलं जातो. तो त्याच्या शर्टाच्या आतमध्ये किंवा अशा छुप्या पद्धतीने तो लावला जातो. लावल्यानंतर त्याला तक्रारदाराला आणि पंचाला आरोपीकडे म्हणजे लोकसेवाकडे पाठवून दिलं जातं आणि रेकॉर्डिंग चालू झालेलं असतं. मग त्या दोघांमध्ये काय जे कन्व्हर्सेशन होईल ते त्या रेकॉर्डर मध्ये साठलं होतं म्हणजे रेकॉर्डिंग झालेलं असतं. पुन्हा जेव्हा ते परत येतील तक्रारदार, तेव्हा पुन्हा तो जो तक्रारदार आहे, तक्रारदार, पंच आणि जो तपासी अधिकारी हे पूर्णपणे ते रेकॉर्डिंग ऐकतात. त्यामध्ये कुठे लाचेची मागणी झाली की नाही हे बघितलं जातं. लाचेची मागणी झाल्यानंतर मग पुढचं जे ट्रॅपचं जे आयोजन असतं ते केलं जातं. मग ही जी लाचेची मागणी असते तर त्यानंतर काय केलं जातं? लाचेची मागणी झालेली असेल तर मग त्याची स्क्रिप्ट बनते. काय म्हणते? स्क्रिप्ट. म्हणजे काय? तर लोकसेवक आहे म्हणजे जे आरोपी आहे त्यांना लाचे संदर्भात काय मागितलं, लोकसेवकाचं जे वाक्य असेल तोंडून आलेलं ते इथं लिहिलं जाईल. त्यानंतर तक्रारदार काय बोलला, पंच काय बोलला, परत लोकसेवक काय बोलला, पंच काय बोलला, आरोपी काय बोलला, असं सगळं पूर्णपणे हे जसं रेकॉर्डिंग मध्ये आहे त्या पद्धतीनं त्या ह्याच्यामध्ये घेतलं जातं, पंचनाम्यामध्ये घेतलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आणि जे रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यासाठी वेगळं मेमरी कार्ड असतं. ते मेमरी कार्ड वेगळं टाकणं गरजेचं असतं. नंतर ते काढून घ्यावं लागतं, ते पुन्हा जप्त करावं लागतं. ठीक आहे. हे झालं हा रेकॉर्डिंगचा पार्ट. तर नुसतं रेकॉर्डिंग केलं म्हणजे त्याला कन्व्हिक्शन झालं असं नाही, कारण का डाऊट्स बियॉन्ड रिझनेबल डाऊट आपल्याला कोर्टामध्ये केस प्रूव्ह करावी लागते. तर आपल्याला काय करावं लागतं? आरोपीला आपण ताब्यात घेतो आणि त्याचं व्हॉइस सॅम्पल घेतो. काय करतो? व्हॉइस सॅम्पल. व्हॉइस सॅम्पल घेतो. जे जे शब्द विशेषतः त्या केसमध्ये डिमांडच्या वेळी ऍक्सेप्टन्सच्या वेळी जे आलेले आहेत ते तशाच प्रकारचे शब्द त्याला बोलायला लावतो आणि त्याचं पण रेकॉर्डिंग करतो आणि ते जे मेमरी कार्ड रेकॉर्डिंग झालेलं आहे, मेमरी कार्ड ते पण सील करून फॉरेन्सिकला अनालिसिसला पाठवतो. एवढ्या ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता पुढे बघू फॉरेन्सिक मध्ये कसं अनालिसिस होतं ते. आता फॉरेन्सिक मध्ये जे अनालिसिस केलं जातं ते व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफी, व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ याच्या मदतीनं हे अनालिसिस केलं जातं. आता हे जे मशीन आहे त्याला काय म्हणायचं आहे?
स्पेक्ट्रोग्राफ म्हणजे ज्या ठिकाणी ह्या आवाजाचं विश्लेषण केलं जातं त्याला काय म्हणणार आहे आपण, व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ. आणि ह्या व्हॉइस स्पेक्ट्रोच्या ग्राफच्या मदतीनं जो आलेख काढला जातो त्याला काय म्हणतो, स्पेक्ट्रोग्राम. हा स्पेक्ट्रोग्राफ म्हणजे जसं आपण ECG काढतो, ठीक आहे, एक मशीन असतं आणि एक पट्टी असते. इलेक्ट्रो कार्डिओग्राफ आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे दोन वेगवेगळे आहेत. तसंच या ठिकाणी स्पेक्ट्रोग्राफ आणि स्पेक्ट्रोग्राम. ठीक आहे. आता हे जे स्पेक्ट्रोग्राफ असते त्यात ह्यामध्ये एक रेकॉर्डर युनिट असते, ठीक आहे, ऍम्प्लिफायर अॅनालायझर म्हणजे ह्या युनिटमध्ये जे आपण बोललेलं आहे ते अनालिसिस करत असते, ठीक आहे, आणि हा रेक्टिफायर युनिट असतो. असे वेगवेगळे पार्ट्स या व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफचे असतात, ठीक आहे. त्यानंतर आप जे फॉरेन्सिक व्हॉइस अनालिसिस असतात ते ठरवतात की जो सॅम्पल आवाज आहे आणि जो डिमांडच्या वेळी झालेला आवाज आहे तो एकाच व्यक्तीचा आहे का नाही. आपण त्या प्रकारे प्रश्नावली ही त्या तज्ञाला पाठवलेली असते, ठीक आहे. आता ह्या व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ वर दोन म्हणजे एका वर्षी कोणत्या तरी वर्षी तुम्हाला MCQ विचारलेला आहे की आवाज परीक्षणासाठी खाली कोणते उपकरण वापरले जातात. व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे अशा प्रकारे हे जे पुरावे आहेत ते अँटी करप्शन मध्ये वापरले जातात, ठीक आहे. तुम्हाला काही जरी शंका वगैरे असली तरी तुम्ही मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, व्हॉट्सअप, ठीक आहे. शंकेच्या अनुषंगानं ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, ठीक आहे. आपल्या शंका दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करू.